नमस्कार, मी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ प्लास्टिक बाटलीचा रियूज कसा करायचा किंवा त्यापासून एक असा टूल बनवणार आहोत जो वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता। पहिली आपली क्लीनिंगची टिप आहे ती अगोदर बघूया। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे तडका पॅन आणि ॲल्युमिनियमचा आहे। हा ॲल्युमिनियमचा तडका पॅन क्लीन करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते, तर ही कमी मेहनतीमध्ये कसं साफ करता येईल हे आपण आज बघणार आहोत। काही किचनमधील वस्तू वापरूनच आपण याला साफ करणार आहोत। त्यासाठी काय लागतंय मी आता तुम्हाला दाखवते त्या वस्तू। खूप जास्त खर्चही लागत नाही आपल्याला ही ॲल्युमिनियमची भांडी साफ करायला। आता यामध्ये मी घेतलेली आहे इनो पावडर, थोडीशी इनो, अगदी पाव चमचा घ्यायचा इनो। त्यानंतर यामध्ये कोणताही एक शॅम्पू टाकायचा आहे, एक शॅम्पूचा पाऊच आपल्याला। आणि इनो ऐवजी तुम्ही अजून काय घेऊ शकता, तर तुम्हाला खायचा सोडा घेता येईल याऐवजी, किंवा मग बेकिंग पावडर पण घेऊ शकता किंवा खायचा सोडा पण घेऊ शकता। पण सगळ्यात आधी तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला हे कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात पोहोचलाय आणि कुठल्या शहरात पोहोचलाय ते। चला मग आता पुढची प्रोसेस सांगते। यामध्ये शॅम्पू टाकल्यानंतर आपल्याला याला न पाणी टाकता मिक्स करायचंय, किंवा जर थोडंसं तुम्हाला याची रिॲक्शन हवी असेल तर तुम्ही याला असं थोडंसं पाणी टाकू शकता। पाव कपच पाणी टाकला असेल मी किंवा 2-3 चमचे तरी सुद्धा भरपूर याची रिॲक्शन छान होते। लगेचच आपले हा इनो जो आहे त्याला फेस येतो असा, आणि पटकन सगळीकडे हे पसरलं जातं। आता जर तुम्हाला एकच छोटीशी वस्तू साफ करायची असेल तर पाणी टाकायची पण गरज नाही, चमच्याभर टाका फक्त थोडंसं, जेणेकरून दोन्हीची रिॲक्शन होते आणि मग आपल्याला पटकन हे इझिली निघलं जातं। जेवढं पाण्याचं प्रमाण जास्त होईल यामध्ये तेवढा इफेक्ट कमी होतो या सिरपचा किंवा या लिक्विडचा। कुठल्याही भांड्यांवर जेव्हा हे तुम्ही लावाल तेव्हा तत्क्षणी किंवा लगेचच तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही, थोडं घासावं तर लागणारच आहे। भांडे आहेत त्यामुळे थोडंसं तुम्ही या सिरपने घासा हलक्या हाताने, तर लगेच तुम्हाला हा लेअर निघालेला दिसेल। आता तडका पॅन आहे म्हणल्यावर यावर तेलाचे डाग तर असणारच होते, तर तडका पॅन हा खालून पूर्ण लालसर झालेला आहे, पिवळा आणि लालसर, तोही तेलाच्या डागांनी। तर हा तेलाचा डाग पूर्ण काढण्यासाठी मी वापरलेला आहे तारेचं स्क्रबर, आणि या तारेच्या स्क्रबरनेच पूर्ण बॅक साईडने याला घासून घेतलं। त्यानंतर आतमधून पण आपल्याला हा तडका पॅन नीट घासायचा आहे, आणि दोन्ही बाजूंनी घासल्यानंतर याची चकाकी बघाल तर अप्रतिम दिसते। आता या लिक्विडने अजून कोणकोणती भांडी तुम्ही साफ करू शकता ते दाखवते किंवा सांगते तुम्हाला। आता पुढे मी सगळी भांडी काही दाखवत तुम्हाला बसले नाही, उगाच तुमचा वेळ जाईल म्हणून, पण कुकर तुम्हाला साफ करता येईल। त्यानंतर ॲल्युमिनियमची पातेले, डबे, आणि त्यानंतर तुम्हाला कढाई देखील साफ करता येईल। तर या पद्धतीने या सगळ्या वस्तू देखील तुम्ही साफ करू शकता। कोणत्याच ॲल्युमिनियमच्या भांड्यांवर याचा इफेक्ट होणार नाही असं अजिबात होत नाही, सगळीकडे इफेक्ट होणार आहे। एकदा पातेले घासून बघा, पातेले सुद्धा नव्यासारखे चमकतील। आता एवढा पॅन खराब असताना सुद्धा मी याला घासल्यानंतर जेव्हा स्वच्छ धुतलं तेव्हा त्याचा रिझल्ट मला अप्रतिम वाटला, बघू शकता। अशा प्रकारे मी हा ॲल्युमिनियमचा तडका पॅन घासून घेतलाय, तोही तारेच्या घासणीने अगदी व्यवस्थित। आता याला स्वच्छ धुवून नंतर तुम्हाला याचा रिझल्ट मी फायनली दाखवते। तुम्हाला माझ्या क्लिनिंगच्या टिप्स आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। समोर आहे बघा घंटी, त्यावरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील। पुढची टिप बघायला विसरू नका। घरच्या घरी कपाट कसे तयार करावे, त्यासोबत धूप कसा तयार करायचा, घरच्या घरी गुलाबजल, अष्टगंध यासारखे ॲलोवेरा जेल समजा, किंवा मग पितांबरी असेल, खोकल्याचं औषध असेल, यासारखे बरेचसे व्हिडिओ आपण होममेड वस्तूंचे शेअर केलेत जे तुम्हाला नक्की आवडतील। आणि यासारखाच आजचा पण एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण एक होममेड टूल बनवलाय प्लास्टिक बाटलीपासून, आणि खूप छान ऑर्गनायझर बनवलंय। तुम्ही 12 महिने सुद्धा त्याचा वापर केला तरी कधीही खराब होणार नाही, त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू देखील व्यवस्थित राहतील। चकाचक झालेला आहे तडका पॅन, अगदी नव्यासारखा, बघू शकता। रिझल्ट अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे। कढई सुद्धा मी तेलकट आणि चिकट होती, थोडीशी हलक्या हाताने घासली तरी एवढी छान निघाली, त्यानंतर थोडीशी अजून घासली तर चांगली पांढरी शुभ्र निघेल। त्याला अजून मी थोडं घासणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता प्लास्टिकची बाटली होती आणि त्याचा आपण टूल बनवतो। याला टूल बनवण्यासाठी फक्त आणि फक्त एक सेंटरला अशी कात्रीने कट मारायची आहे।
खूप जास्त याला कट करायची गरज नाही. एक असं थोडंसं फोल्ड करायची बाटली आणि कट करायला सुरुवात करायची. त्यानंतर एक स्ट्रेट लाईन अशी कट केली की त्यानंतर या बाटलीमध्ये आपण भरून ठेवू शकतो वेगवेगळे असे टूल. तर ते टूल कोणते आहेत ते पण बघूया, जे घरामध्ये खूप जास्त युजफुल असतात आणि वेळेवर सापडत नाही, त्यामुळे आपला गोंधळ उडतो आणि नाही सापडले की कामं देखील वेळेवर होत नाहीत. हे टूल आहेत आपले अशा प्रकारचे, घरामध्ये चिमटे किंवा मग स्क्रूड्रायव्हर वगैरे लागतात आपल्याला, वेळच्या वेळी सापडत नाही तेव्हा आपण त्याला शोधत बसतो. तर ते यामध्ये सगळे ठेवून द्यायचे. हे टूल्स याच्यामध्ये ठेवले ना तर वेळेत सापडतील. आणि ही बाटली जी आहे ती कुठेही तुम्ही ड्रावरमध्ये ठेवू शकता किंवा इकडं तिकडं जिथे जागा असतील तुम्हाला ठेवायला तिथे कुठेही ठेवा. याला ऑर्गनाईज करायला काही जास्त वेळ जागा नाही लागणार. पण प्लास्टिक बाटलीमध्ये असल्यामुळे एकाच ठिकाणी सगळे टूल असतील आणि तुम्हाला शोधत नाही बसावं लागणार. जरी ड्रावरमध्ये टाकले तरी पण इकडे तिकडे पसरतातच. त्यामुळे नक्कीच हा टूल युजफुल ठरेल अशी आशा करते. जर तुम्हाला हा टूल आवडला असेल तर नक्की करून बघा आणि तुमच्याही घरातले या वस्तू अशा प्रकारच्या बाटलीमध्ये ठेवा, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.